नमस्कार. आपण आहोत अकोट या शहरामधील नरसिंग महाराज येथील आनंद मेळाव्यामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आनंद मेळाव्यामध्ये या ठिकाणी जे भाविक भक्त येतात हे खेड्यापाड्यातील भाविक भक्त आहेत, शहरातील आहेत, तसेच याप्रमाणे जे बाहेरील नागरिक आहेत, जे शिक्षणासाठी या ठिकाणी आलेले मुले आहेत ते सुद्धा या ठिकाणी आनंद घेण्यासाठी या ठिकाणी या मेळाव्यात येत असतात. आपल्यासोबत ते ज्या आनंद मेळाव्याचा नागरिकांपर्यंत जो आनंद देण्यासाठी जे महत्त्वाचं म्हणजे भूमिका कि हे मेळावा कोणी आणलेला है, अपन त्यांच्यासोबत संवाद साधूया. सर जी, क्या नाम है आपका? अशोक कुमार. अच्छा, मुझे बताइए ये कितने सालों से आप मेला यहाँ पे रह रहे हैं? 12 साल हो गए. 12 सालों से. अच्छा, ये जो मेला आता है सच में आपको कुछ कमा के देता है यहाँ से? खर्चा चल जाता है अपना. अच्छा, मतलब सबका परिवार चलता है. जी हाँ. क्या लगता है यहाँ पे जो अकोट में इतना बड़ा अकोट शहर है और ये आजू बाजू के खेड़े भी यहाँ पे आते हैं, आपको कुछ अच्छा लगता है उन लोगों से बात करके? यहाँ के लोग बाग शांति प्रिय हैं, झूलते हैं और चले जाते हैं. अच्छा, लड़ाई झगड़े वाले नहीं हैं. कि बाहर का जो अनुभव है और यहाँ का जो अनुभव, इसमें क्या फ़र्क लगा? यही दादागिरी बिल्कुल नहीं है यहाँ पर. अच्छा. जो और गांव में होती है. अच्छा, मतलब जो दादागिरी बोले जैसे कैसे कि कैसा लगता है आपको, क्या दादागिरी? यही फेरी में बैठना, उल्टा सीधा बोलना. अच्छा, आपको लगता है कि अकोट शहर में आके आपको कुछ अच्छा मिल रहा है? और मिलता है. अच्छा, तो जो नरसिंह महाराज की जो यात्रा, यहाँ पे जो मेला है, ये मेले में आप इतना बड़ा त्योहार सब लोगों के लिए रखते हैं, ये आपने जो रखा है त्योहार एक त्योहार ही है. बिल्कुल त्योहार है. बराबर है. और आपकी यूपी में तो सबसे ज़्यादा रहता है शायद. तो आपको क्या लगता है कि यहाँ पे जो मंगेश चिखले जी अपने और अपने आपके सहयोगी जो हमारे साथ में हैं सूरज भाऊ, उनके बारे में कुछ कहना चाहेंगे? सहयोग सबका रहता है भाई, और अच्छा सहयोग देते हैं ये लोग. अच्छा. हमको कोई परेशानी नहीं होने देते. अच्छा, आपल्यासोबत आणखी महत्त्वाची भूमिका म्हणजे या ठिकाणी सूरज दादा आहेत, जे या ठिकाणी व्यवस्थापन करतायत. या आनंद मेळाव्याचा पूर्ण निदर्शन त्यांच्या नजरेखाली असतं. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. दादा नमस्कार. नमस्कार, मी सूरज मोहनराव आडोळे. रणरागिणी बहुउद्देशीय संस्थेतर्फे इथं आनंद मेळा हा दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येतो. त्याच निमित्त नरसिंग महाराज यात्रेनिमित्त हा आनंद मेळा इथं साजरा केला जातो. तर काय सांगणार, तुमचा हा जो मेळावा आहे, तुम्ही जे तुमच्या निदर्शनास एवढा मोठा आनंद मेळावा या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी सादर होतो, लोकांना आनंद मिळतो, काय वाटतं तुमच्या भावना काय त्याबद्दल? माझ्या भावना काहीच नाहीत. आमच्या अकोटचे लोक म्हणजे एकदम एक नंबर, कोणत्याच प्रकारचा त्रास नाही इथं कोणाचा, काही नाही. आणि माझी अशी इच्छा आहे की पूर्ण आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांनी आणि आपल्या अकोटमधील रहिवासींनी या आनंद मेळ्याचा भरपूर आनंद घ्यावा, एवढीच माझी इच्छा आहे. आणि कुठंतरी या आनंद मेळाव्याच्या या सर्व जे दुकान वगैरे लागलेले यांच्या स्वतःचे घरंसुद्धा यावरती बऱ्या प्रकारे चालत असतील का? बरोबर. या पूर्ण आनंद मेळ्यावर कमीत कमी आपण 100 ते 150 लोकांना रोजगार देतो रोज. आणि हे वेगळ्या राज्यातून आलेले लोक जे आहेत यांना पण इथं मजुरी मिळते आणि चांगला रोजगार मिळतो. काय वाटतं सर, आपला जो आनंद मेळावा आहे हा अहोरात्र आणि रात्री मला कदाचित असं वाटते 12 वाजेपर्यंत पण चालत असेल कदाचित? पोलिसांची परमिशन वगैरे काही कुठं परेशानी येते काय? नाही, पोलिसांचा काही तसा कोणाचा प्रॉब्लेम नाही. तशी 10 पर्यंतची परमिशन आहे आपल्याला, पण 10:30 पावणे 11 वाजेपर्यंत पोलीसवाले स्वतःच चालू देतात आपल्याला. अच्छा, काही प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला? मला सांगा सर, आज मंगेशजी चिखले सध्या पण आहेत या ठिकाणी, ते सुद्धा तुमच्या सहभागी आहेत. आज त्या ठिकाणी उपस्थित नाही आहेत ते, परंतु काय सांगणार त्यांच्याबद्दल आणि तुमच्या दोघांचा जो सहभाग असतो एकमेकाला, आणि एवढा मोठा आनंद मेळावा पण सादर करता या ठिकाणी, काय वाटतं त्याबद्दल? तो माणूस मंगेश चिखले म्हणजे पैशासाठी हा आनंद मेळा लावतच नाही. तो फक्त आपल्या अकोटातील रहिवासी लोकांना एक आनंद देण्यासाठी हा आनंद मेळा आम्ही इथं आयोजित करतो. आणि नरसिंग महाराज यात्रेची शोभा वाढवण्यासाठी हा आनंद मेळा आम्ही इथं आयोजित करतो. निश्चितच या ठिकाणी आपण बघू शकतो की सूरज दादा यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया या ठिकाणी मांडलेली आहे. आणि त्यांच्या या माध्यमातून हा मेळावा असाच अहोरात्र आणि अहिरत चालू राहणार आहे.